असताना सुद्धा ही सुनावणी घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, एमी फाउंडेशनने ही याचिका दाखल केलेली आहे, या याचिकेमध्ये नेमकं काय आहे, कारण आता तातडीची सुनावणी होणार आहे। आकांक्षा, आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि आपण बघतोय की दिवसेंदिवस परिस्थिती ही बिघडत चाललेली आहे। ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवरती प्रचंड गर्दी झालेली आहे, तसंच वाहतूक कोंडी देखील झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्याचं मान्य केलेलं आहे। खरं तर एमी फाउंडेशनने ही याचिका आंदोलनाविरोधात केली होती, कारण मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाचं वातावरण आहे, पोलिसांवरती प्रचंड ताण आहे आणि असं असताना या काळात आंदोलन घेऊ नये अशी त्यांची याचिका होती। 27 तारखेला याचिकेवरती सुनावणी देखील झालेली होती। या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने पूर्व परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत 9 तारखेला पुढील सुनावणी ठेवलेली होती। मात्र आपण बघतोय की मुंबईतील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता आता मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास मान्यता दिलेली आहे। 1:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा मुंबईतील ह्या अडवल्या जाऊ शकत नाहीत। त्याच पार्श्वभूमीवर ही सुनावणी होणार आहे आणि आता या सुनावणीत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते, कोणते नेमके मुद्दे मांडते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। आकांक्षा, अगदी धन्यवाद सचिन या माहितीबद्दल। तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे। सीएसएमटी परिसरात मराठा